प्रभाग क्रमांक 16 मधून माजी नगरसेविका आशा तडवी यांनी पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवत आपली विकासाची विश्वासार्हता सिद्ध केली आहे। या आधीच्या कार्यकाळात त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा, रस्ते, विकास, पाणी पुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य व सामाजिक उपक्रम यासाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष कामे मार्गी लावली होती। नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारे नेतृत्व म्हणून आशा तडवी यांची ओळख असून सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा थेट संवाद हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य मानले जाते। निवडणूक काळात नागरिकांनी त्यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवत पुन्हा एकदा त्यांना संधी दिली आहे। विजयानंतर त्यांनी प्रभागातील सर्व मतदारांचे आभार मानत पुढील कार्यकाळात अधिक वेगाने विकास कामे राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। कोणताही भेदभाव न करता सर्व समाज घटकांना सोबत घेऊन प्रभाग क्रमांक 16 चा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली असून त्यांच्या पुनर्निवडीमुळे प्रभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। नाशिक लोकशाही न्यूजने सर्वे केला असता सर्व नागरिकांमध्ये अशी चर्चेला उधाण आलेले होते की येणाऱ्या काळात देखील आम्हाला आशाताईच नगरसेविका हवे आहेत, कारण त्यांनी त्यांच्या प्रभागाचाच नव्हे तर संपूर्ण नाशिकचा विकास केलेला आहे। प्रभागामध्ये कोणतेही कामे असो, रस्त्याची कामे असो, गटारांची कामे असो किंवा स्ट्रीट लाईटचे कामे असो, त्या तत्पर असतात आणि कोणतेही कार्यामध्ये पुढाकार घेतच असतात। तर आपल्यासोबत ताई आहे, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। खरं आहे की प्रभाग 16 मधले सर्व नागरिकांनी मला दुसऱ्यांदा आपल्या प्रभागामध्ये काम करण्याची, सेवा करण्याची संधी दिलेली आहे। त्यामुळे मी संपूर्ण प्रभागाच्या सर्व नागरिकांचे खूप 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 असे आभार मानते। खरं आहे की मागील 5 वर्ष जेव्हा आम्ही नगरसेवक होतो तेव्हा अनेक प्रकारची महानगरपालिकेच्या मार्फत विकासाची कामे केलेली आहेत। एवढंच नाही तर प्रत्येक माणसाला जोपासण्याचंही काम केलेलं आहे। प्रत्येक महिलेला आपला एक मैत्रीपूर्ण हात म्हणून त्यांच्याशी एक चांगला असा संवाद केलेला आहे आणि एक चांगला महिलांचा ग्रुप तयार केलेला आहे। तर याचीच पावती म्हणून प्रभाग 16 ने दुसऱ्यांदा ज्या अर्थी 5 वर्ष संपल्यानंतर 4 वर्षाचा मध्ये प्रशासनाचा वेळ गेला, परंतु तरी आमचं कार्य हे कुठेही संपलं नाही। त्याच्यामध्ये नगरसेवक राहुलभाऊ दिवे असतील, मी असेल, आम्ही सातत्याने मागे 9 वर्षापासून प्रभागामध्ये कंटिन्यू लोकांच्या सेवेमध्ये हजर आहोत आणि त्याचीच पावती म्हणून प्रभाग 16च्या सर्व नागरिकांनी आमच्या संपूर्ण पॅनलला हा चांगला आशीर्वाद दिलेला आहे आणि संपूर्ण पॅनल हे या प्रभागामध्ये निवडून आलेलं आहे। तरी मी प्रभाग 16च्या सर्व नागरिकांचे खूप खूप असे आभार मानते की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला पुन्हा एक संधी दिलेली आहे। तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु एक काळ असा होता की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना। तर या कोरोनासारख्या महामारीमध्ये देखील तडवी कुटुंबियांनी अनेक मदतीचा हात म्हणून अनेक कार्य केलेले आहे, जसं की अन्नधान्य पुरवठा असो, बेड्स अवेलेबल करायचे काम असो किंवा ॲम्ब्युलन्स सुविधा असो, असे अनेक कार्य ताईंच्या हाताखाली अनेक कार्य झालेले आहेत। आणि इथून येणाऱ्या सिंहस्थामध्ये देखील ताई चांगल्या प्रकारे नियोजन करतील आणि संत महंत जे आपल्या नाशिक महानगरीमध्ये येणार आहे त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांना अन्नधान्य पुरवठा किंवा आरोग्य व्यवस्थापन नक्कीच प्रशासनाच्या मदतीने करणार आहेत। याचीच पावती म्हणून आज ताई यशस्वी देखील झालेल्या आहेत आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांनी त्यांचा झेंडा रोवलेला आहे। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल ताईंचे धन्यवाद। अनेक मान्यवर आपल्या सोबत आहेत ज्यांनी त्यांच्या निवासस्थानी व त्यांच्या कार्यालयावर येऊन त्यांना सदिच्छा तसेच भेट दिलेली आहे। तर आपल्यासोबत आदिवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत, काही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याकडनंच याबद्दल त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी नितीन मोरे एकलव्य संघटनेचा अध्यक्ष। मी जशी ताईंची उमेदवारी जाहीर झाली तर मी ताईंना आम्ही एक संघटनेतर्फे पाठिंबा दिला, कारण ताईंचं कर्तृत्व फार मोठे आहे। त्या सुशिक्षित आहेत, शिकलेल्या आहेत आणि कोरोना काळात त्यांनी केलेली मदत आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये त्यांनी नुसतेच लोकांचे नाही तर आमचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न सोडवले, म्हणून आम्ही त्यांना पाठिंबाही जाहीर केला आणि त्यांना आमच्या संघटनेतर्फे पूर्ण मदत केली। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।